तू घाबरू नको. मी आहे ना, मी काही नाही होऊ देणार तुला. सावी, तू घाबरू नको. मी काहीतरी करतो. मी बाहेर काढतो तुला. तू घाबरू नको. सावी, सावकाश. सावी, हीरा, सावी, सावी उठ ना. सावी, सावी, बघा ना, सावी उठत नाहीये. सावी, सावी, सावी डोळे उघड. सावी, सावी उठ. सावी, सावी, सावी. हीरा कशी काय इथे आली? सावी, सावी डोळे उघड. सावी, सावी. सावी, 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 सावी डोळे उघड. सावी, बघ मी आलोय बघ. सावी उठ की. काही झालेलं नाहीये. सगळं ठीक आहे. आपल्याला खेळायचंय ना. उठ. हे बघ, इथं मी आहे, आर्या पण आहे. सावी उठ. सावी उठ की प्लीज. डोळे उघड. सावी, आई, काकी डोळे का उघडत नाहीये? तिला कधीच जाग येणार नाही का? सांग ना आई, मला तिची खूप काळजी वाटते. आर्या, शांत हो बाळा. हे बघ, सावी काकूला काहीच झाले नाहीये आणि काका आहेत ना, ते सावी काकूला काही होऊच देणार नाही. तू काळजी नको करूस. सावी,
सावी प्लीज उठ ना. सावी सावी फ्रेंड सावकाश सावकाश सावकाश. तू उठ उठ जरा उठून बस. बरं वाटतंय तुला? भाऊजी हे लिंबू पाणी तिला पाजात थोडं बरं वाटेल. थोडं लिंबू पाणी पी, बरं वाटेल तुला. डोक्याला लागलंय औषध. हा मी आणते. सावकाश सावकाश. लागलंय ना त्याला, थोडं औषध लावू हा आपण, म्हणजे बरं वाटेल तुला. झालं झालं झालं. आता औषध लावले ना, आता तुला बरं वाटेल. हा आता त्यावर थोडं मलम लावूयात आपण. ताई, सावी खरंच खूप नशीबवान आहे ना. तिला फुलांसारखा जपणारा नवरा मिळालाय. सावी बाळा, बरं वाटतंय आता? बरं, आता औषध लावले ना, मग आता आराम करायचा.